नमस्कार मंडळींनो, मी कोकणची राणी म्हणजे तुम्हा सर्वांची संस्कृती कोल्हरकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता की मस्त असा पाऊस पडतोय, वातावरण अगदी थंडगार झालेलं आहे आणि आज आमचा मिसळपाव बनवण्याचं बेत ठरलेलं आहे. तर चला तर मग वेळ नाही घालवता आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. बघा मंडळींनो, वातावरण काय भारी झालंय. आमच्या इथे ना हे असं रस्त्यावर पाणी येतं पावसाळ्यामध्ये बघा, कारण डोंगरात झरे आहेत, मग ते झऱ्यातून पाणी असं रस्त्यावर येतं आणि इकडून ते जातं समुद्राला. असं काहीसं वातावरण झालं आहे आता. तर मंडळींनो, आमची इथे लाईट गेली आहे, मग खूप वेळ झाला लाईट जाऊन. मी इथे आता टॉर्च लावले, अथर्व आणि मम्मी आहे. तर बघूया लाईट कधीपर्यंत येते ते. तर आता इथे मम्मी कांदा चिरून घेते मिसळ बनवण्यासाठी. आता ही मटकी ते धुवून घेतले आणि इथे कांदा चिरून घेतलाय मम्मीनी. मम्मी बनवणार आहे आज मिसळ. तर आता मम्मी इथे खोबरं किसते. वाटण भाजते मिसळसाठी. लसूण घातले, कांदा घातले. मला घ्या. आता इथे खोबरा टाकलाय मम्मीनी. तर पाऊस आता पडतोच आहे अजून पण, म्हणजे मगासपासून पाऊस कंटिन्यू पडतोय, म्हणजे एकदम जोरात नाही पडत आहे, बारीक बारीक पडतोय बघा. हलका हलका पाऊस पडतोय पण वातावरण एकदम गारवा पसरला आहे. आणि मम्मी आतमध्ये बनवते मिसळ आणि लाईट नाही आहे त्याच्यामध्ये. लाईट कधी येईल याचं काय आता पतच नाही आहे. आणि बाय द वे आत्ता 7 वाजून 10 मिनटं झालेत, पण अजून बाहेर मस्त उजेड आहे. दिवस मोठा आहे आणि रात्र छोटी झाली आहे. तर लाईट कधी येईल बघूया. खोबरा भाजून झाला आहे आणि मम्मी आता इथे फोडणीला टाकतेस ना. तर इथे टाकले लसूण आणि कांदा. तर इथे आता मम्मी टोमॅटो कापून घेते. इथे आता टाकलेत टोमॅटो. आता हे सगळं एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मंडळींनो, लाईट पण आलेली आहे. 7:30 वाजलेत, लाईट आली आत्ताच जस्ट. आणि ते मिसळ बनते इन प्रोसेस. तर आता इथून पुढची व्हिडिओ तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसेल, कारण आता लाईट आली आहे. मगाशी लाईट नव्हती, सो त्या आम्ही टॉर्च लावली होती, सो इतकं काही क्लिअर दिसत नव्हतं. बट आता तुम्हाला सर्व व्यवस्थित दिसेल. लाईट आली आता. ते टाकले मम्मीने थोडीशी हळद, मसाला, हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता इथे हा एक सिक्रेट मसाला टाकला आहे. ये हमारा मॅजिक मसाला है, सिक्रेट वाला. यामध्ये मटकी धुवून घेतलेली ती आता ह्याच्यामध्ये टाकली आहे. त्यात टाकले मम्मीनी थोडंसं पाणी.
आता पुढे काय करायचं आहे मम्मी? शिजवून घ्यायचं, मग वाटण घालायचं. भाजलेलं खोबऱ्याचं. आता हे शिजवून घ्यायचं आणि इथे हे जे खोबरं आहे भाजलेलं त्याचं वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर इथे वाटण काढून झालेलं आहे. इथे पाव आहेत आणि इथे मिसळ अजून इन प्रोसेसच आहे, बनते आहे. ते वाटण आहे, तर ते वाटण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता आहे फ्रेश कोथिंबीर. तर आता फायनली ह्याच्यामध्ये वाटण ॲड केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तर मीठ टाकते मी. तर आता इथे मिसळ रेडी झाले. आता बोलून कोथिंबीर टाकते मी. नाव इट्स टाइम फॉर प्लेटिंग. इथे फरसाण घेतल्या वाटीमध्ये आणि आता आपण त्याच्यावर टाकणार आहोत मिसळ. तर आता इथे मिसळ तयार झालेली आहे. तर मंडळींनो, मी आता टेस्ट करणार आहे. आय एम गोइंग टू टेक अ फर्स्ट बाईट. मी टेस्ट करून सांगते की कसं झालं. कंट्रोल नाही होत. जस्ट लाईक एकदम मस्त झाले, सुपर टेस्टी. मी आता हे सगळं फिनिश करणार आहे. आपण थोड्या वेळाने बोलूया. तर मंडळींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.